हे घे हे घे. हे का चॉकलेट रुपाली चॉकलेट. हॅपी बर्थडे संत्या. थँक्यू. हे घे चॉकलेट. नको. अगे घे ना. कशाबद्दल देतोस चॉकलेट? अगं माझा बर्थडे आज. बर्थडे आहे का? हा. हॅपी बर्थडे. थँक्यू. हे घे चॉकलेट. नाही नको मला. अगं आज तरी नको राग मानू. माझा बर्थडे आज. अगे घे ना. हिने पण घेतलंय. ठीक आहे. हॅपी बर्थडे. थँक्यू. मग ह्याला काय झालं? हे किर्या काय झालं याला? काय माहिती काय झालं त्याला मोरीचं जाऊ साक्षीने जर कॅडबरी तरी घेतली ना यस. तरी चांगलं झालं ना. बरं झालं भाऊ. बरं चॉकलेट घे तुला. दे ना. हा, हा, डोळे नाही, दे, दे. हव्या शांत हो. जाऊ दे. आव्या काय झालं तुला? ए तू ना माझ्याबरोबर बोलू नको कळलं का? ए आव्या एवढं धावायला काय झालंय? आणि तू पण माझ्याबरोबर बोलू नको. हे मैऱ्या या दोघींना जायला सांग. अय हा काय सांगणार आहे जायला सांगायला? बोलणं थांबवलं आणि प्रश्न सुटतो का? तुम्हाला काय गरज होती त्या संत कोण कॅडबरी घ्यायची? काय गरज होती म्हणजे? अरे त्याचा वाढदिवस होता माहित नाही का तुला म्हणून घेतली होती. हे बघे आम्हाला चांगलंच माहिती त्याचा वाढदिवस आहे. त्याने आम्हाला चॉकलेट पण दिली ती पण आम्ही घेतली का? नाही ना. अरे पण नाही घेतलं तर तुमचा प्रश्न ना. आमचं काय त्याच्यात? अरे हेच तर सगळ्यात मोठं चुकलं ना तुमचं. त्याने आपल्याबरोबर काय काय केलं माहिती ना तुला? आणि तुला तर चांगलंच माहिती ना. तरी पण कॅडबरी घ्यायची काय गरज होती तुला? अय तिने एवढं मोठं काय केलं नाही. तिच्यावर धावून नको जाऊ. कॅडबरी तर घेतलीये ना. आणि काय केलंय म्हणजे इतके दिवस मी भांडत होते त्यांच्याशी. ही पण होती माझ्यासोबत आणि मैऱ्या पण होता. तू आलास का माझी साथ द्यायला? नाही ना. तूच त्यांची बाजू घ्यायचा नेहमी. नको बोलू नको भांडू जाऊ दे सोडून दे. आणि जेव्हा सर त्यांचा दाखला देत होते तेव्हा तर तुला लय त्यांचा पुळका आला होता. अगं हेच तर तुला कळलं नाही ना. वर्गामध्ये भांडणं केली असती तर कोणाला आला असतं? आपल्यावरच ना. सर कोणाला बोलला असतं? आपल्यालाच ना. आता हे सगळं मला कसं कळणार की तुझ्या डोक्यात काय चाललंय? मला वाटलं तू त्यांना माफ केलंय मग घेतली त्यांच्याकडनं चॉकलेट. त्याच्यात काय एवढं? हे बघ अगं त्यांचं शिक्षण अर्धवट राहायला नको ना म्हणून मी सरांना तसं बोललो. पण माझा त्यांच्याबद्दल जरा कमी नाही झाला कळलं का? हे बरं आहे. म्हणजे तुम्ही चुका करायच्या आणि आम्ही निस्तरत बसायच्या. बरं जाऊ दे तुम्ही जा. नाही जाणार. पहिलं सांग आमचं एवढं कुठं काही चुकलंय रे? अगं मग चुकलं नाही मग काय झालंय? हा त्याने मला मारलं हिची छेड काढली तुला बोलत होता तरी पण तुम्ही बिनलाजाव आणि कॅडबरी घेताय त्याच्याकडनं. अरे आवे पण कॅडबरी घेतली म्हणून काय झालं? आणि असं भांडण्यापेक्षा ना सारखं सारखं मिटवलेलं बरं. आणि ते बोलतील ना आपल्यासोबत चांगलं. आणि कॅडबरीच घेतली. लग्न नाही केलं त्याच्यासोबत मी. आव्या तुमचा ना खरंच मेंदू ना गुडघ्यात आहे. अक्कलच नाहीये तुम्हाला. त्याने केलं ना हे बरोबरच आहे. आमचा नाही तुमचा मेंदू गुडघ्यात आहे. तुला काय अक्कल आहे का रे? तिला मारलंय त्यांनी. अगं पण तू बघितलं ना आता कशी बोलत होती ती. आणि काय खोटं बोलली ती? तिने काय लग्न केलंय का? फक्त कॅडबरी तर घेतली होती ना. हा मग तुम्हाला काय गरज होती कॅडबरी घ्यायची? हाऊस म्हणून कॅडबरी नव्हती घेतली. त्याचा वाढदिवस होता म्हणून घेतली होती. अगं पण ती सॉरी बोलली असती तर केलं असतं ना माफ तिला मी. मग हेच तर मग असंच म्हणते ना मी की बोलल्याने प्रश्न सुटतात. पण नाही तुला मारायचंच होतं ना तिला. आणि तिच्यावर हात उचलून आता लय मोठी कामगिरी केलीस तू. सगळं आहे ना तुमच्यामुळे झाले. मायऱ्या तू ना खरंच डोक्यात जाण्यासारखं आहे. तुला मी चांगलं समजूतदार समजत होते पण तू असं वागशील वाटलं नव्हतं मला. आव्या सॉरी चुकलं आमचं. तिचं तुझ्यावर किती प्रेम आहे माहिती आहे ना तुला. आता तू तिच्यावर हात उचलला विसर कधी हे. आणि ह्याचाच फायदा ना बाहेरची लोक घेतात. जाऊ दे आता जे झालं ते झालं. झालेल्या गोष्टीला आपण बदलू नाही शकत. बरं सॉरी. मला सॉरी नको म्हणू. तिला जाऊन सॉरी म्हण. तू सॉरी बोलल्याने तिला जरा बरं तरी वाटत. हव्या बरोबर बोलते कोंबडी. जा तू तिला सॉरी बोल. जा तू आणि तिला सॉरी बोल.
मी जाण्यापेक्षा ना तूच गेलेला बरं आहे. बरं चला. मैऱ्या तुम्हाला ना खरंच आकली नाहीयेत. तुमच्या आकलीनं गहाण ठेवलेत कुठेतरी. मग सांगितलंय ना त्याला बोल सॉरी म्हणून, तू बोलणार आहे आता सॉरी. हा मग गेला म्हणजे काय उपकार करतोय असं नाहीये. जाऊ दे, तुमच्याशी बोलण्यात काय अर्थ नाही, जाऊ तुम्ही. म्हणजे मी येडी. हा. मैऱ्या सॉरी म्हण मला. का? का म्हणजे तू आता काय काय बोललाय मला. माझा काय संबंध? तुझा काय संबंध म्हणजे तुझाच पहिला संबंध आहे. तूच पहिली माती खातो. बोलतो सॉरी. हा असंच सॉरी म्हणायचं कायम. चल आता बघू काय होतंय ते. चला. चल. सांगते तिकडे बघ. हे किर्या काय झाले तिला? एक जाऊन बघून येतो का तिला काय झालं. थांब जातोस. साक्षी अगं काय झाले? काय नाही. माझ्यामुळे झाले का काही? सांग ना मला. नाही तुझ्यामुळे नाही काय झालं. मग सांगत का नाही तू? जा तू इथून, मला एकटं सोड. बरं ठीक आहे सॉरी, जातो मी. हव्या, तुला पण आजच चालू करायचं होतं का? या 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 उजाडला का दिवस. हा मग मला काय झोपाय पण नको वय. एवढा उशीर कशाला लावला मग. अगं मला रातची लय काम असतात. हा रात्रीची कामं म्हणजे चोरांची कामं. कुठं चोरी करायला गेलता. म्हणजे मला चोर समजतेस का काय तू? मग तोंडावर तेच दिसतंय. नको लय बा ह्या अनुस, गप बस. हे हव्या, काय करायचं सांग. हे करवंदाचं झाड आहे ना, त्याला बोरं आल्यात, ती तोडायच्यात आणि ती विकायला जायच्यात. येतो का? बर कुठं आहे ते डोमा बिमा कुठं आहे? अरे ती बादली घे. बादली? हा. म्हणजे मी बादली घेऊ आणि तू ते डोमा घेणार? अरे त्यात काय होते तेव्हा, आपण दोघांनी कुठून त्या टपातच टाकायच्यात ना. मी नाही, मी जातो. ए धर घे. येडा आहे हा. आव्या एवढं त्याच्या पुढे करायची काय गरज आहे का? जाऊ दे, त्याला कळत नाही तर काय करणार आता आपण. लहानच आहे नाही का? आलाय काम करायला. आता करतोय नव का? 12 वाजले आलाय. हे आव्या, हिला गप बसा सांग. जायचं आपल्याला लवकर, चल उरक. हे कसं झालंय माहितीये का? आयत्या पिठावर रेगोट्या ओढायच्या. माणसाने सगळं करून ठेवलं की मग यायचं पुढं नावाला. हे आव्या, तू आहे म्हणून मी ऐकून घेतोय, नाहीतर हिला लय बोललो असतो. ए मी माझं माझं काम करते, तुम्हाला शिकवायची गरज नाही. मला टाइम पण नाही तुला शिकवायला. गप बस, आता नको लय बोलायला मला. हा लय कामाचं गडी लागून गेला. हा मग मग काय मग? हायच मी कामाचा. माहितीये ना, दिसतंय ते मला. अशा इंग्लिश मध्ये शिवाय देईन ना तुला कळायच्या बी नाही ते. दे बरं इंग्लिश मध्ये शिव्या. मला ऐकायच्यातच तुला किती शिव्या येतात ते. मोको मोको. म्हणजे या शिवीचा अर्थ काय? उद्या सांगतो तुला कॉलेजला गेलो. अरे तू सांगण्या अगोदर ना मीच मॅडमला जाऊन विचारणार आहे. हा विचार विचार. मग तवा तोंड नको खाली घालू म्हणजे झालं. मला पण तेवढंच पाहिजे, बघू तर कशी विचारतेस. हा विचारणारच आहे मी, काय घाबरते का तुला? बरं उरक लवकर, नको लय आता तोंड चालूस. मी फक्त तोंड नाही चालवत, करवंद पण तोडल्यात. बघू बघू, माहित आहे किती करवंत तोडलेत. अर्धी पोटात पण गेल्यात आणि अर्धी ह्याच्यात आहेत. हा माहितच होतं मला. काय माहिती होतं? अर्धी पोटात जाणार ती. कसं आहे ना, सकाळी सूर्य उगवला ना तेव्हा आम्ही निघालो इकडे यायला. मग थोडीशी भूक लागली तर खाल्लं तर काय झालं त्यात एवढं. चांगलं केलं. आणि तुला एवढंच वाटत होतं ना तर नाश्त्याला घेऊन यायचं ना आमच्यासाठी काहीतरी. तू कोंबडी नाही, तू बकरी आहे. मी बकरी ना, तू घोडा आहे. काय? घोडा. ए अरे आता हे सगळं सोडा आणि आधी काय म्हणतो तोडा, नंतर म्हणा एकमेकांना बकरीने गोडा. आव्या तू आहेस ना म्हणून गप्प बसते, नाहीतर आहे ना ह्याला इथं एका फटक्यात आडवा केला असता. आव्या मी आले. सर मला नाही बोलायचं तुझ्या बरोबर, कळलं का? तूच माझ्या कानाखाली मारले आणि आता स्वतः तुरकून बसलाय. सोड ना आता. तुला एकदा सांगून कळत नाही का? मला नाही तुझ्या बरोबर बोलायचं, कळलं का? आणि माझ्या मागे मागे येऊ नको, जा तिकडे पळ. अरे पण झालंय काय, मला कोण सांगेल का?
का प्रँक करताय माझ्यासोबत? ए आव्या, बोल की. तुला एकदा सांगितलं कळत नाही का? आव्या, कळत नाही का तुला? लहान पोरासारखं काय वागताय? मग हिला सांग ना समजून. माहिती चल तिकडे जाऊन करवंद तुम्ही. कोंबडे कशाला इकडे घेऊन आली? तुला काय अक्कल नाही का? आता ते दोघांची भांडणं झालेत ना, म्हणून इकडे घेऊन आले. म्हणजे दोघांना एकमेकांशी बोलता तरी येईल. मला वाटलं खरोखर करवंद काढाय बोलवलं काय. तुला तर काहीही वाटतं, पण तुला काय वाटतं? आव्या बोलेल ना तिच्याशी नीट? आता बोलत असेल की. बोलायलाच पाहिजे. पण बघ ना, हे सगळं गैरसमजामुळे झालंय. त्या दिवशी आव्याने तिला मारलं आणि माझ्या सांगण्यावरून तो सॉरी म्हणायला पण गेला. पण तो संत्या तोच मध्ये कलमाडला आणि आता परत ह्यांची भांडणं सुरू झालेत. मायरे, हा. आव्या तुला काही बोलला का? नाही ग, मला पण काय नाही बोलला. नंतर काहीच बोललं नाही झालं तुझं? काहीच नाही झालं. मी म्हणलं करवंड खुडताना नंतर विषय काढता येईल त्याच्यासोबत, पण आपला काही विषयच निघला नाही. कारण कसं आहे, बोललं ना की सगळे प्रश्न सुटतात. पण हे जर बोललेच नाही ना, ह्यांचे गैरसमज असेच वाढत जाते. हा ना, पण त्यांचं बोलणं होईल का आता? व्हायला तर पाहिजे. आणि मला तेच वाटते, बोलणं झालं ना, आपली मैत्री परत चौघांची पहिल्यासारखी होईल. हा, तेवढं मात्र खरं आहे. आणि माझं कसं आहे ना, सँडविच होते. आव्या माझा मित्र आणि साक्षी पण माझी मैत्री. त्यामुळे कसं आहे, कुणाची बाजू घेऊ काही कळतच नाही. आम्ही माझा पण मित्रच आहे की. पण साक्षी आहे का तुझी एवढी मैत्रीण जवळची? हा, ती आहे म्हणा. बरं आता बाद झालं. तसंही तुझा वरचा माळा खाली आहे. चल तिकडच्या झाडाला करवंद तोड. चल. हव्या, हे हव्या, अरे साक्षीची बोललास का नाही? अरे मला नाही बोलायचं तिच्या बरोबर. अरे बोल ना, ती काय म्हणते ते ऐकून तर घे. का आला? काय गरज नाही. अरे बघ, त्या दिवशी बी तू तसंच केलंस, तिला कानपाडीत मारलीस, आज तिचा गळा धरलास. अरे मग काय तिच्या पाया पडू काय? तो बघितलं नाही का तिने काय केलं ते? हव्या, अरे तुला मिळते ना त्याची किंमतच नाही. इकडे मी बघ, संड्याच्या संडा आहे, सगळ्यांच्या मागे लागतोय, तरी मला कोण भेटणं झालंय. तुला एवढा पुळका येतोय ना, तूच जा. तुला बोलायचं नाही का? नाही बोलायचं. जाऊ दे, मर, तुला काय करायचं ती कर. आता कवर असं बसायचं? चल लवकर, ते करवंद द्यायच्या दुकानदाराला. हा चल. ए कोंबडे, अगं तिकडे तोडू चल. ठीक आहे. काय मायऱ्या, हा, इंग्लिशचा अभ्यास करतोय? मग अगं लय मागं राहिला माझा अभ्यास. अयो, तुला कधीपासून अभ्यासाचं एवढं टेन्शन यायला लागलं? अगं मॅडम बघितली नाही सोय आपली, कसली फडा 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 इंग्लिश बोलत्या. माझ्या त्या दिवशी कसला कुठनं घाम आला होता, तुला काय सांगायचं. काय सांगू नको कुठनं घाम आला होता. पण बघ, मॅडम आल्यावर घाबरायचं नाही. मी मॅडमला सांगणार आहे तुम्हाला कशा करवंद तोडताना शिव्या घातल्या होत्या ते. तसं नाही, नको सांगू, परत नाही देत तुला मी शिव्या. नक्की का? नाही नाही, परत कशाला देते शिव्या तुला. जाऊ दे, तशी पण मी पण विसरले होते काय शिव्या दिल्यात ते. हा मग चांगला आहे. बरं ऐक ना, अरे हे दोघं एवढा कसला अभ्यास करतात काय माहितीये का? अगं पण हे कसला अभ्यास करते ती? अभ्यास कसला? रागाचा अभ्यास चाललाय. आता एकमेकांवर राग आहे ना, हा मग बोलता येत नाही एकमेकांशी, म्हणून अशी बसल्यात अभ्यासाची सोंग घेऊन. होय, तरीच म्हणलं एवढी अभ्यासाला कशी काय लागली आत. तुझ्यासारखे ढ नाहीयेत, ते अभ्यासूच आहेत. पण आता थोडं नाटक करायला लागते ना, भांडणं झाल्यात. पण बघ ना, त्यांची भांडणं झाल्यात तर आपल्याला सगळ्यांशी एकमेकांशी घुलून मिळून कुठं बोलता येते. हा एक काम होतं, हा मला सांग,
आपण काय केलं म्हणजे ते भाग पडतील एकमेकांशी बोलायला? अगं भाग कुठं, इथं बेरजेचा पत्ता नाही तुला भाग करायला. ए मैऱ्या, तुझा मेंदू काय गुडघ्यात आहे का रे? बर बोल बोल बोल. अरे मंदा, भाग पाडायचं म्हणजे असं काहीतरी करायचं की जेणेकरून ही दोघं एकमेकांशी बोलायला लागली पाहिजेत. असं काय करायचं? तेच विचारायला तुझ्याकडे आले. मग आता थांब, तू माझ्याकडे आले म्हणले मला काहीतरी सुचवलं पाहिजे. चुकच केली तुझ्याकडे येऊन. काय? नाही तुला नाही, तू विचार कर ना. हा हा. कोंबले, सुचलं का काय? हा थांब ना जरा, थांब ना. हा आपण असं करायचं का, त्यांना दोघांनी जेवण बनवायला हवं का? जेवण बनवल्याने काय होईल? अगे सोपं आहे. शिवाय ना तिला मीठ मागल, ती त्याला मसाला मागल. मग मग बोलतील का नाही दोघं जण? तुझा मेंदू लईच चुकीच्या ठिकाणी चालतो ना. मग आता करायचं कसं? अरे येडपटा, ते दोघं एकमेकांच्या घरी जेवण बनवायला कशा जातील? हो ते पण आहे म्हणा. मग करायचं काय? चांगली आयडिया शोध, मेंदूचा जरा वापर कर. अगं माझा मेंदू आधीच पावसर, त्यात तू 10 किलोचा लोट टाक त्याच्यावर, म्हणजे कसा चालेल? तसं हे बंद पडकत फीचर आहे. काय? नाही, मी म्हणते ते मेंदू बंद पडायच्या आत विचार कर. असं काहीतरी सांग की. थांब आता, थांब जरा. माझ्या डोक्यात एक आयडिया आल्या. हा सांग. पण तू करशील का ती? नको सांगू चा. अगं ऐक की, कसं आहे माहिती का, आपण दोघांना त्यांना असं दाखवायचं की आपल्या दोघांचं जुळलंय. काय? अगं असं दाखवायचं त्यांना फक्त. हे, त्याने काय होणार आहे? अगं त्यांना काय होणार माहितीये का, आपल्या दोघांचं प्रेम बघून ती पण दोघं परत बोलायला लागतील ना. हा, ती दोघं येडीच आहेत नाही का? कालपर्यंत काहीच नव्हतं आणि आज अचानक प्रेम आलं. येडी येत नाही का ती दोघं? अगं असं दाखवायला काय जातंय, म्हणजे सगळी तुझ्यासारखी येडी असतात का? मग काय करायचं आता? माझ्याकडे आयडिया आहे. वका सॉरी, सांगा सांगा. आपण काय करू, दोघांपैकी एकाला किडनॅप करू. काय? किडनॅप? मी नाही, मी जातो. ए बस कर. अगं तू येडी बेडी झाली काय? किडनॅप करायचं म्हणजे? मी काय तुझी किडनी काढून मागितली? तसं नाही, पण बोल बोल. एकाला किडनॅप करायचं, दुसऱ्याला सांगायचं ते किडनॅप झालाय, मग तो दुसरा त्याच्या मागे पळत येईल ना. पण कुणाला किडनॅप करायचं, आव्याला का साक्षीला? आपण असं करू, आता किडनॅप म्हणतेस तर मग साक्षीला करू. ए साक्षीला नको, आव्याला करू. अगं साक्षीला करू म्हणजे आव्या पळत येईल ना. हा, आव्या रागावलाय नाही का? मग अरे पण साक्षी पण रागावली ना. अगं रागू दे, पण जास्त जास्त प्रेम कुणाचं असेल? ए पोरी पण प्रेम करतात, साक्षीचं असेल. अगं पण आता इम्पॉर्टंट काय, बोलणं महत्वाचं आहे ना. मग साक्षीला किडनॅप करू. हा, पण साक्षीला नको ना. नको नको, किडनॅपच नको. अगं त्या साक्षीच्या बाप्पाला कळलं तर तो आपल्या किडनॅप काढेल आणि आपल्याला पण गायब करेल. त्यापेक्षा नको. हा, हे बरोबर बोलतोय तू. मग पण बघा आता काय करायचं? हा, हे काय रे? कोणती आयडिया? सांगतो. कशी वाटली आयडिया? अरे काय भारी आयडिया आहे, एकदम भन्नाट. तुझ्या पावशरच्या मेंदूनी लईच मोठं काम केलं. मग मेंदू कोणाचा आहे शेवटी? मैऱ्याचा. चला, कुठंतरी त्या मेंदूचा वापर झाला, नाही तर बुरशीच लागली होती. झालं ना आता अक्कल पाजून जावा. चल, ऑल द बेस्ट. किऱ्या,
आज मौन व्रत दिसतंय वाटतं. काय रे बघ. अरे सांगते काहीतरी झालं वाटते. एक चांदाकडे बसलाय आणि एक बांधाकडेच बसलाय. काहीतरी झालेलं दिसतंय नकाशा उलटा पालटा. नेमकी झालं असेल काय? असं वाटतं सांगते. त्या दिवशी वाटतं सांगते मोठं मॅटर झालं वाटते. म्हणजे आम्हाला बघितली का त्यांनी? बघितली की तुम्हाला दोघांना. मला बरं झालं का. मग सांगते कधी करतो प्रपोज साक्षीला? थांब जरा, गाडी जरा रुळव येऊ दे, मग प्रपोज करून टाकेतो. अरे सांगते गाडी रुळावर यायच्या आधी घसरलं मग. अरे किर्या संत्या म्हणतात मला, हिला काय हिच्या आईला पण पटवील. अरे म्हणजे हिच्या आईला इम्प्रेस केलं रे. असं नीट सांग ना जरा. हा बोललो ना. अरे यांचं ना आमचं चांगलं संबंध आहेत. हा का? नाही बघ त्या साक्षीला कसं पटवतो. येडाय का मैऱ्या? अरे चिठ्ठी टाकली का? टाकली चिठ्ठी. तू टाकली ना? हा प्लॅन जर का सक्सेस नाही ना झाला तर तुझा जीव गेला. अगं होईल बाई, नको डोकं खाऊ. मैऱ्या, आता आपला हा प्लॅन सक्सेसफुल होईल ना? अगं नक्कीच होणार. सांगते हे काय चाललंय? इकडे मी वर. काय करते खाली? सांगते इकडे काय पळत? अरे कुठे गेली काय यांचा लोचे झाले बघू. चल पाठीन देऊ बघू. हे काय? हे काय हे काय? आता मला काय माहिती काय? आणि मला पण काय माहिती? ही चिठ्ठी फिकून तुम्हाला काय भेटाय बोलावले? ही चिठ्ठी तू मला फेकून मारली म्हणून मी इथं आले. तुझं अक्षर आहे याच्यात म्हणून मी आलोय, कळलं का? मग याच्यात पण तुझाच अक्षर आहे. मी नाही लिहिली ही चिठ्ठी. मी पण नाही लिहिली. मग कोणी लिहिली? मला काय माहित? मग मला काय माहिती? बोल. तू बोल. तू बोल. मला नाही बोलायचं. मला पण नाही बोलायचं. मग जा ना. तू जा ना. तूच जा त्या संत्याकडे. आव्या नीट बोला. माझ्या बरोबर काला बोलशील तू? तू तर त्या संत्या बरोबर बोलशील ना. तुझा आवडता प्रियकर त्याच्या बरोबरच बोल. आव्या नीट बोल बर का. अरे तुझ्या घरच्यांनी तुला हे संस्कार दिलेत ना म्हणून तू अशी वागते, कळलं का? आव्या घरच्यांवर जाऊ नको बर का. जे काय बोलायचंय ना मला बोल. काय घरच्यांना जाऊ नको. हा तुला ना तू संतच पाहिजे. चांगला तो तुझ्या खांद्यावर हात टाकून बसला होता. अगं तेव्हा नाही का तुला लाज वाटली? मैऱ्या, तिने त्याच्या कानाखाली का वाजवली? आता ते मला काय माहित. तुला कसं नाही माहिती? प्लॅन तुझाच होता ना. अगं प्लॅन केलं पण आता मलाच माहित नाही ना काम मारली ते. तुझा पुढचा प्लॅन याने अगोदर ना तुझाच गाल रंगवला पाहिजे. मर 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 मर. व्हायला कुठे गेली? हे कुठे गेली? ए मैऱ्या, इकडे. तिकडे